एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। हेच तर रेस्क्यू टीम असली असती तर त्या महिलेचा मृत्यू झाला नसता। मंदिर प्रशासन असू द्या, स्थानिक प्रशासन असू द्या, महाराष्ट्र सरकार असू द्या, किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे। मंदिर प्रशासनाने 5 कोटी रुपयाचं टेंडर मनुष्यबळाचं जे काढलेलं आहे त्यात 10 आदिवासी कोळी बांधव घेतले तर त्यांना रोजगार मिळेल। या ठिकाणी रेस्क्यू टीम त्यांची नेमण्यात येईल आणि येणाऱ्या भाविकाचा जीव देखील सुद्धा वाचल। शासनाला जाणून बुजून भाविकाचे बळी घालवायच्यात का असा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही। प्रमुख मागणी अशी आहे की मंदिर समितीकडे कमीत कमी हजारो कर्मचारी आहेत, ती एका स्पॉटवर 10 कर्मचारी लावले आहेत। पण जिथं खरं गरज आहे, ज्या चंद्रभागेमध्ये येणाऱ्या भाविकाच्या जीवाला धोका होऊ शकतो, पाण्यात बुडून मृत्यू होऊ शकतो, आम्ही वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेच्या पात्रातली स्थानिक आदिवासी महादेव कोळी समाजाची रेस्क्यू टीम इथं कायमस्वरूपी तैनात करावी। भाविकाच्या जीवापेक्षा मंदिर समितीला इतर कामं महत्वाची आम्हाला वाटतात, कारण मंदिर समितीनं जरा जागृती दाखवली असती तर ह्या 8-10 दिवसामध्ये 3-4 भाविकाचे जीव गेले, ते जीव वाचले असते। नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरस स्वागत। सध्या आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उभे आहोत। काल ह्याच ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। हेच तर रेस्क्यू टीम असली असती तर त्या महिलेचा मृत्यू झाला नसता। मला मी देखील असाच मृत्यू झालता, ह्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करून तिची बातमी देखील सुद्धा केलती की येणाऱ्या भाविकाचा त्या टायमाला सुद्धा मृत्यू झालता। काल देखील सुद्धा ह्याच ठिकाणी एका भाविकाचा महिलेचा मृत्यू झालेला आहे। रेस्क्यू टीम असली असती तर ह्या ठिकाणी मृत्यू टाळण्यास आलं असतं। मंदिर प्रशासन असू द्या, स्थानिक प्रशासन असू द्या, महाराष्ट्र सरकार असू द्या, किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे। मंदिर प्रशासनाने 5 कोटी रुपयाचं टेंडर मनुष्यबळाचं जे काढलेलं आहे त्यात 10 आदिवासी कोळी बांधव घेतले तर त्यांना रोजगार मिळेल। या ठिकाणी रेस्क्यू टीम त्यांची नेमण्यात येईल आणि येणाऱ्या भाविकाचा जीव देखील सुद्धा वाचल। मंदिर प्रशासन असू द्या, स्थानिक प्रशासन असू द्या आणि महाराष्ट्र सरकार असू द्या, का वाट पाहतंय? किती जणांचा बळी जाण्यासाठी वाट पाहतंय का? अनेक जणांचा बळी गेल्यानंतर मंदिर प्रशासन असू द्या, स्थानिक प्रशासन असू द्या, महाराष्ट्र सरकार असू द्या, मग जागा होणार का? फक्त वारीपुरतं ह्या ठिकाणी बोट उपलब्ध असती आणि त्या टायमाला शोबाजी करून स्थानिक प्रशासन, मंदिर समिती आणि महाराष्ट्र सरकार येणाऱ्या लोकांना दाखवतं की आम्ही या ठिकाणी बोट नेमलेली आहे। तर इथं 24 तास बोट उपलब्ध असली आणि इथलं रेस्क्यू टीम उपलब्ध असली, ह्या महिलेचा मृत्यू झाला नसता। याबाबत आपण वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्याशी बोलणार आहोत। काल भाविकाचा एका मृत्यू झालेला आहे, तुम्ही त्याच्या वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, त्याबाबत तुम्ही वारंवार मागणी करताय की ते रेस्क्यू टीम नेमण्यात यावी, तर तुमचं मत काय आहे या गोष्टीवर? शासनाला जाणून बुजून भाविकाचे बळी घालवायच्यात का असा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही, कारण चंद्रभागेचं पात्र मोठं आहे। चंद्रभागेला येण्यासाठी 8-10 घाट आहेत, शेगाव दुमाला पण असेल, प्रत्येक ठिकाणातून भाविक पंढरपुरात येत असतो आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकाचा तोल जाऊ शकतो, पाण्यात जीव जाऊ शकतो, असं वारंवार आम्ही सांगितलंय। आमची प्रमुख मागणी अशी आहे की मंदिर समितीकडे कमीत कमी हजारो कर्मचारी आहेत, ती एका स्पॉटवर 10 कर्मचारी लावले आहेत। पण जिथं खरं गरज आहे, ज्या चंद्रभागेमध्ये येणाऱ्या भाविकाच्या जीवाला धोका होऊ शकतो, पाण्यात बुडून मृत्यू होऊ शकतो, आम्ही वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेच्या पात्रातली स्थानिक आदिवासी महादेव कोळी समाजाची रेस्क्यू टीम इथं कायमस्वरूपी तैनात करावी, तरच ह्या घटना थांबणार आहेत। आम्ही सारखं वारंवार भांडतोय, सारखं येईल त्या मंत्र्यांना, खासदारांना, आमदारांना, प्रत्येकाला भेटतोय, पण ह्याची दखल कोण घेत नाही। शासनानं वरनं दखल घेऊन आता खाली आले, प्रांताधिकाऱ्याने सुद्धा मंदिर समितीला कळवलेलं आहे, पण मंदिर समिती कुणाच्या आदेशाची वाट पाहते का कुणी काम थांबवले असं आम्हाला वाटतंय।
कारण की भाविकाच्या जीवापेक्षा मंदिर समितीला इतर कामं महत्वाची आम्हाला वाटतात. कारण मंदिर समितीनं जरा जागृती दाखवली असती तर ह्या 8-10 दिवसामध्ये 3-4 भाविकाचे जीव गेले, ते जीव वाचले असते. पण मंदिर समिती जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटलो आम्ही, प्रत्येक ठिकाणावरनं त्यांना वरून आदेश येऊनही मंदिर समिती करत नाही. आता आम्ही वारंवार हेच बोलतोय, मंदिर समिती दुर्लक्ष करते. पण ह्या माध्यमातनं मी सांगतोय, इथनं पुढं तर ह्या चंद्रभागेच्या पात्रात कुठल्या भाविकाचा, महिलेचा, लहान मुलाचा मृत्यू झाला, ह्याला सर्वस्व जबाबदार ही मंदिर समिती राहील. कारण आम्ही शासनाला सूचना करतोय, समितीला सूचना करतोय, म्हणजे मंदिर समिती त्याचं पालन करत नाही. तिथं रेस्क्यू टीम नेमत नाही. रेस्क्यू टीम नेमल्यावर घटनेचं प्रमाण कमी येईल, पण जाणून बुजून दुर्लक्ष करते. आता आम्ही ह्या माध्यमातून एक इशारा देतो की इथनं पुढं काय घटना घडली तर 302 प्रमाणे मंदिर समितीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार.